मुंबई इंडियन आज हारली आहे ती आउटडेटेड अप्रोचमुळे आणि खराब स्ट्रॅटेजीमुळे. मी मागे सुद्धा म्हणलो होतो की मुंबई इंडियनला 6 ओव्हरमध्ये 80 रन काढणारा किंवा 6 ओव्हरमध्ये 100 रन काढणारा ओपनर बॅट्समन पाहिजे. पण मुंबई इंडियन घेऊन आली असा बॅट्समन जो फक्त 2 बॉल खेळू शकतो मोठ्या मुश्किलने. आणि जेव्हा पॉवर प्लेमध्ये 3 विकेटा जातात तेव्हा करंट रन रेट मुंबईचा असाच असतो जो आज आपण बघितला. 10 ओव्हरमध्ये मुंबई इंडियननी 68 रन काढले होते. रिक्वायर रन रेट 13 रन प्रति ओव्हर होता. आणि ॲज युजल आपला सूर्या भाऊ आज परत आउट झाला जेव्हा स्ट्राईक रेट वाढवायचा होता, रिक्वायर रन रेट कमी करायचा होता. आणि हे दिसून येतंय की सूर्या भाऊ स्ट्रगल करतोय. आपण सगळे म्हणतोय की सूर्या भाऊला बसवा, पण माझं म्हणणं आहे सूर्यकुमार यादव सोबत हार्दिक पांड्याला सुद्धा बसवा. कारण हार्दिक पांड्याने आज पॉवर प्लेमध्ये 2 ओव्हरमध्ये 38 रन दिलेत. मुंबई इंडियन ओळखली जाते ती यंग टॅलेंटेड प्लेयरांना सुपरस्टार बनवण्यासाठी. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा हे सगळे यंग टॅलेंटेड प्लेयर होते ज्यांना मुंबई इंडियननी सुपरस्टार बनवले. आता त्याच्यातले भरपूर प्लेयर असे आहेत की जे आता खेळत नाहीये. सो मला असं वाटतं की आता एक कोचिंग स्टाफ पहिले चेंज करा. रोहित शर्माला कदाचित मेंटरच्या रूपमध्ये तुम्ही बघू शकतात. त्याच्यासोबतच नवीन टॅलेंटेड प्लेयर घेऊन या. 1-2 वर्ष मुंबई इंडियनला लागतील, पण मुंबई इंडियन नक्की चॅम्पियन बनेल. कारण ह्या टीमसोबत मुंबई इंडियन मला तर वाटत नाही पुढचे 3-4 वर्ष चॅम्पियन बनेल म्हणून. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.